सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात घरपुड्या, मोटरसायकल चोरी व महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना भोरट्या चोरांनी आपला मोर्चा आता थेट शाळांमध्ये वळवला आहे। उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या खोलीतील फॅन, सीसीटीव्ही कॅमेरे, खिडक्या व दरवाजे असे इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले। संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रार करून देखील भोरट्या चोरांना पकडण्यात उपनगर पोलीस ठाण्याला अपयश आले। शाळेच्या आवारात लक्ष ठेवण्यासाठी वेळोवेळी वॉचमॅन देखील ठेवण्यात आले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने वॉचमॅनवर थेट दगड फिरकावत आपली दहशत कायम ठेवली आहे। यामुळे वॉचमॅन काम करण्यास या ठिकाणी नकार देत आहे। मराठी शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहे। संस्थेच्या व्यवस्थापकांनी वेळोवेळी सामाजिक कार्यक्रम घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीचे व्हावे यासाठी अनेक उपयुक्त साहित्य देखील देणगी स्वरूपात दिले। मात्र भोरट्या चोरांनी अनेक साहित्य चोरून नेल्याने शिक्षक व परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता संशय व्यक्त केला जातोय। या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता शाळेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शहर अध्यक्ष निलेश शहाणे यांच्या माध्यमातून 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता उपनगर पोलिसांना भेटून या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले। मी सुरेश घरटे, मुख्याध्यापक श्री भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूल उपनगर। आमच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाची शाळा असून या शाळेमध्ये वारंवार चोऱ्या होत असतात। गेल्या अनेक वर्षापासून शाळेची खिडक्यांची तावदानं, फॅन, माजी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन शाळेच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। ते कॅमेरे सुद्धा या चोरट्यांनी चोरून नेले। 26 जानेवारीच्या दिवशीही हॉलमध्ये असलेल्या खिडक्या त्यांची तावदानं चोरून नेलीत, कापून नेलीत। अतिशय असुरक्षितता आमच्या शाळेला या ठिकाणी जाणवते आहे। शाळेमध्ये अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्रही असतात। आज ना उद्या त्यांची ही चोरी होणार की काय अशा प्रकारची भीती आम्हाला या ठिकाणी वाटत आहे। ज्या दिवशी चोरी झाली आम्ही दुसऱ्या दिवशी उपनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन लेखी तक्रार नोंदवतो। अशा 5-6 वेळा आम्ही उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रारी नोंदवलेल्या आहेत। मात्र अद्याप कुठल्याही प्रकारच्या या ज्या काही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रकारचा तपास अद्याप मात्र लागलेला नाही। तसेच रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी पुन्हा आमच्या हॉलच्या खिडक्यांची तावदाने चोरीला गेलेली आहेत। त्या प्रकारची लेखी तक्रार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सोमवार 29 तारखेला आम्ही त्या तक्रार दिलेली आहे। याचाही पोलिसांनी कृपया तपास करावा ही विनंती। मी निलेश बाळासाहेब शहाणे, माजी विद्यार्थी महाराष्ट्र हायस्कूल। आम्ही बघितलं आज इथं सर्व खिडक्या चोरी गेल्या। काही दिवसापूर्वी इथं फॅन चोरी गेले होते। आम्ही माजी विद्यार्थी म्हणा, आमचे घरटे सर इथं एकेकाकून आणून काही ना काही शाळेचं प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात, पण इथं वारंवार चोऱ्या होऊ राहिल्या। आजूबाजूला वारंवार चोऱ्या होऊ राहिल्या। ते तर आहेच, इथं गोरगरीब मराठी शाळेत फक्त गोरगरिबांची मुलं शिकतात। तिथं कशी तरी ही शाळा चालू आहे, त्यात सुद्धा ह्या शाळेच्या इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ राहिल्या। पोलिसांना नम्र विनंती आहे की इथं जास्तीत जास्त लक्ष घालावं, या गोरगरिबांच्या शाळेच्या मुलांसाठी काहीतरी शाळेने करावं। आणि इथं अनेक वेळा वॉचमॅन ठेवण्यात आलेलं आहे, पण वॉचमॅनला इथं रात्रीचे हल्ले करून वॉचमॅनला इथून हाकलून दिलं जातं। म्हणून पोलिसांनी इथं दक्षता घेऊन, इथं QR कोड आहे पण त्या QR कोडचा काही उपयोगच होत नाही। पोलीस कर्मचारी इथं येत नाही, त्या QR कोडनी इथं दहशत होत नाही। इथं पोलिसांनी रोज किमान 2दा-3दा चक्कर मारले तरी ह्या शाळेची प्रगती वाढेल आणि मराठी शाळा टिकतील, मराठी शाळा टिकल्या पाहिजे या हेतूने पोलिसांनी इथं जास्तीत जास्त लक्ष द्यावं। एकंदरीतच नाशिक रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा भोरट्या चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। यामुळे आता पोलिसांचा कानाडोळा या संपूर्ण घटनाक्रमाकडे असल्याचं देखील नागरिकांमध्ये आता सध्या नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळतोय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।